काय आहे की माझा मतदारसंघ आहे, दोन्ही समाजाला एकत्र आणणे आणि सर्वांना समन्वयाची भूमिका घेणे या बाबतीत माझी भूमिका आहे. वाद टाळला पाहिजे आणि एकोपा राहिला पाहिजे. लक्ष्मण हाके यांनी आरोप केलाय, अभिजित पाटील यांनी रात्रीत जागेची मोजणी केली, देवस्थानची जमीन लाटण्याचा अभिजित पाटील यांचा प्रयत्न आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार अभिजित तवा आहे. काय सांगाल? कसं आहे की हाके सरांना चुकीची माहिती कोणीतरी दिली आहे. काल प्रत्यक्ष त्या ठिकाणी अधिकारी आले होते आणि SP साहेबांनी या ज्या गोष्टीवरती त्या ठिकाणी तोडगा काढलाय, SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी मोजणी करणे आणि त्यानंतरच्या ज्या काही चर्चा झाल्या ते ज्या SP साहेबांबरोबर ठरल्या त्याप्रमाणे ते प्रशासन करतंय. फक्त काय आहे की माझा मतदारसंघ आहे, दोन्ही समाजाला एकत्र आणणे आणि सर्वांना समन्वयाची भूमिका घेणे या बाबतीत माझी भूमिका आहे. वाद टाळला पाहिजे आणि एकोपा राहिला पाहिजे. पण मी रात्री सरांना देखील भेटून आलो, तिथल्या महाराज लोकांना भेटलो, दोन्ही लोकांबरोबर बसतोय. काल जवळपास मी सकाळी 9 पासून रात्री 12 पर्यंत होतो, आता अजून त्या ठिकाणी पोहोचतोय. त्यामुळं ह्याबाबत गैरसमज करून कुणाबद्दलही त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीची कुठलीही कुणाचीच भावना नाही. मुळात ती 45 गुंठे जागा आहे आणि ते लाटणे वगैरे अशा काहीतरी स्टंटचे बोलू नये अशी माझी आपल्या निमित्ताने विनंती आहे की ज्यामुळे इथलं वातावरण खराब होणार नाही. आणि आम्हाला त्याबाबत नितांत आदर आहे. अंजनगाव खिलोबा देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. त्या देवस्थानाला आम्ही गेल्यानंतर पाया पडणं, दर्शन घेणं, त्यांचा आशीर्वाद घेणं, तिथल्या सर्व समाजाचा त्या ठिकाणी आम्ही आदर करतो. तिथल्या शिवभक्तांचा त्या ठिकाणी भावनांचा आदर करून आम्ही त्या समन्वयाची भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय. त्यामुळं कुठल्याही पद्धतीची गैरसमज करून देऊ नये अशी आपल्या निमित्तानं नम्र विनंती करतो.